केलं का चालू? तर बघू शकता हे सगळं असं करावं लागतं चुरून भेंडी ही सगळ्या गोष्ट. तर चला आता मी देते. दिसलं की आता हा दाखवते ते. हे कशाचा पाला आहे? भोपळ्याचा पाला. काशी भोपळ्याचा पाला याच्यावर ठेवायचा. तर ठेवा त्याच्यात. उचला खुर्ची ते. तर अशा पद्धतीचं सगळं दाखवावं लागतंय. आयवनू मी चढा चढा आधी आधी चढा. त्याला लाईक करा शेअर करा म्हणते का नुसतं असं झालंय. लाईक करत्यात म्हणायचं नाही तसं करत्यात ती. आजीला लाईक करा शेअर करा. बघा आमची आई काय म्हणते ऐका येते भाऊ बहिणींना. हळूच त्याच्यामुळे तर चढा येत नाही म्हणून म्हणलं मधोमध उभा राहा. बाबा दोन्ही साईडला नाही तर पडचाल. हे द्या हा बघा आईला हे जेवाय घालतंय. आई बायकोला आईला वल्लाला एक आई होती म्हण. आमची एक आई होती म्हणावं. पाणी ती म्हणते जिथे आई आईला कसं काय घालते ती. खुर्चीला हे कर धरले. तोल चाललाय मला. आता पत्र्यावरला दिसत नसल बघू शकताय. धरले पुढं सारखा जरा मधून मधून एका साईडला टोल जायला. उदबत्ती लावायची कुठे लावते आता? हा थांबा की तसंच जरा काय उदबत्ती त्याच्या आईला मग झोक त्याच्यात मोठी तर उदबत्ती लावून आणते. थांबा जरा धरलं नाही बघा. कशी आई घालायची पळायचं. तंबाखू ठेवा म्हणावं. धरले हा तंबाखू जे काय लागतं ते सगळ्या गोष्टी ठेवायच्या असतात बरं का भाऊ बहिणी. मन नाही तर म्हणसान तुम्ही की अन्न शारदा सगळे हाय असं काय नसतं. पहिला रिवाज जे आलेला असतं ते चव रुळीना रुळी चालू ठेवावा लागतो आपल्याला. बरोबर आहे का नाही? तर तसंच झालंय आता सगळं ठेवायचं. हे आता पाया हे पडायचं कारण माझी आजी आजोबा आई यांना तर पडू शकताय सगळे पाया पडा. कारण कुणाकुणाच्या इथं असेल तर तुम्हाला माहिती असेल आयव नुमी म्हणजे काय असतंय. तर आता आयोबाई म्हणजे आता मी पण हळदी कुंकू का बघू शकताय तुम्ही. खाता झाले मला. बस
या पद्धतीचे असे आयवनोमी असते. आता हे जेवण तर मी जेवणार आहे. आता हे राहिलेलं जेवायचं म्हणजे सगळ्यांनी घास घास खायचा अशी पद्धत आहे. तर आता आईला लावते हळदी कुंकू. या बरे हा उष्टावळ तेच काय तर. ते बांधवलं वर पलीकडे पुढला आलं टपरून दिलं. तर दीक्षा पण आपली आली पण ती लाजायला लागली कारण हेडमध्ये याला. तर बानुबाईला पण लावायचं लय लागलं. तर अशा पद्धतीची आपली आयवनोमी झालेली आहे भाऊ बहिणींनो. तुमच्याकडे कशी पद्धत असते ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण आमच्याकडे तर असेच असते. आता ही हेडो इतके झाले की आता मी ही 2 दिवस लागतील मला सोडायला. तर आताचं जे मेन आहे ते मी सोडणार आहे. तर तुम्ही बघू शकताय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. काही चुकलं असेल तर माफी असावी, आणि चुकलं असेल तर मला सांगा की ताई असं असतंय तसं असतं, मला राग नाही येणार. तर चला बाय सगळ्यांना.